मोरमारे साई वाणी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे। नमस्कार सर, तुमचं स्वागत। तर ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे हे साई वाणीचे संस्थापक आहेत। साईबाबांच्या जीवनावर साई ध्यान आणि साई क्रिया करतात। शिक्षण क्षेत्रात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमात त्यांचं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे। लेखक, वक्ता, वकील आणि शिक्षण क्षेत्रात प्रचार प्रसार प्रबोधन करून क्रांती घडवण्याचा ध्यास असणारा माणूस म्हणून ॲडव्होकेट डॉक्टर सुनील करपेंकडे पाहिलं जातं। आणि अशा प्रकारे साहित्य, शिक्षण, कला, अभिनय, समाजकारणाची त्यांना आवड आहे आणि तसंच ते साईबाबांचे निस्सीम भक्त देखील आहेत। समाजाच्या तळागाळाशी जाऊन भारत देश हा आध्यात्मिक तसंच आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, हा ध्यास डॉक्टर सुनील करपेंचा आहे। चला तर मग या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर, माझा पहिला प्रश्न आहे, साईवाणी म्हणजे नेमकं काय आणि याचा उद्देश काय? साईवाणी नावामध्येच फार मोठा अर्थ आहे। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या जीवनाचं एक असं काहीतरी कार्य असलं पाहिजे आणि म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युत्स्वा मामका पांडवा क्षेव किम कुर्वत संजया या उक्तीप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या आशीर्वादाने समाजामध्ये लोकांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं या उद्देशाने साईबाबांचे विचार ते ध्यानाच्या आणि क्रियेच्या माध्यमातून लोकांना शिकवणे हा साईवाणीचा प्रमुख उद्देश आहे। अगदीच। मग साईवाणीच्या माध्यमातून साई क्रिया आणि साई ध्यान लोकांना कशा प्रकारे शिकवलं जातं? हा जो प्रश्न आहे हा त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे। जेव्हा जीवनामध्ये बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आपण काय केलं पाहिजे, मग कसं केलं पाहिजे, काय करायला पाहिजे सांगणारे खूप आहेत पण कसं करायला पाहिजे हे सांगणारे कमी आहेत। म्हणून जेव्हा जेव्हा जीवनामध्ये गीतेमधला फार चांगल्या श्लोकचं मला स्मरण होतंय, हतोवा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय। म्हणजे एखादी कृती जर तुम्ही करायला घेतली, आता ध्यान करायचं असं अनेक महाराज, संत मंडळी, महान वक्ते लोक सांगून गेले, पण कसं करायचं हा फार मोठा प्रश्न आहे। मांडी घालून डोळे मिटून बसणे म्हणजे ध्यान का? नाही, मुळीच नाही। तो त्यातला एक भाग आहे। आपण आपल्या कामाशी एकरूप होणे, जेव्हा आपण ध्यान आणि मेडिटेशनला बसतो तेव्हा मनात एकही विचार न येणे ही एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही। त्यासाठी प्रथम प्राणायामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। मातेच्या गर्भामधून जन्म घेतल्यापासून तर मृत्यूपर्यंत एकच गोष्ट बरोबर असते आणि ती म्हणजे श्वास। आणि जोपर्यंत आपण श्वासावर नियंत्रण मिळवित नाही तोपर्यंत आपण ध्यान करू शकत नाही। हे मी स्वतः अभ्यासांती केलेलं चिंतन आहे। म्हणूनच साई क्रिया, आता एकूण प्राणायामांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने साईवाणी या यूट्यूब चॅनलवर जवळजवळ 950च्या वर व्हिडिओ आहेत आणि गेली 7 महिने हिंदीमध्ये आस्था आणि आस्था भजन या चॅनलवर मी दररोज सकाळी 7:20 आणि रविवारी 8:20 साईवाणी करतो। त्याचा उद्देश हा आहे की लोकांनी आधी साई क्रिया समजून घ्यावी, म्हणजे पद्मासनामध्ये बसून व्यायामाचे प्राणायामाचे 9 प्रकार करून क्रिया करायची, ती फक्त श्वासावर नियंत्रण करण्याची क्रिया आहे। ती या एवढ्या 20 मिनिटांमध्ये मी सांगू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की, जो साईवाणी ह्या यूट्यूब चॅनलला पाहिल त्यावर त्याच्या क्रिया दिलेल्या आहेत। नक्की। तर साईवाणी संदर्भात एक संकल्पना आहे साई गुरुकुलम। हे साई गुरुकुलम नक्की काय आहे? हा आजचा प्रमुख उद्देश आहे। जोपर्यंत समाज आपल्याला प्रगत करायचा असा विचार असेल तर साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी सबका मालिक एक आणि त्यांनी दिलेला मी स्वतः चिंतनातून जर तुम्ही आत्ताही पाहिलं तर साईवाणीचे एक गुरुमंत्र आम्ही दिलेला आहे, प्रारंभ करो जारी रखो। ह्या संपूर्ण भारत देशाचा जर विकास करायचा असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण ही एकमेव प्रणाली आहे आणि म्हणून साई गुरुकुलम ही संकल्पना आम्ही सुरू केली। पुण्यामध्ये दायची या शिक्षण संस्थेने प्रथम साई गुरुकुलम सुरू केलेलं आहे लोहगाव भागामध्ये आणि यामध्ये 10 प्री स्कूल आणि 1 CBSEचं स्कूल आहे। म्हणजे गुरुकुल पद्धतीचं गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या गुरु प्रणालीप्रमाणे शिक्षणाची गंगा आम्ही आता लोकांच्या घरोघरी साई गुरुकुलमच्या माध्यमातून देतोय। ज्या लोकांना साई वाणीच्या माध्यमातून स्वतःची शाळा काढायची आहे आणि ती पण CBSE बोर्डची इंग्रजी माध्यमाची, जेणेकरून गुरुकुलमच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षण, जो मी स्वतः एज्युकेशन फील्डमध्ये डॉक्टरेट केलेले आहे आणि अनेक विषयांमध्ये चिंतन केल्यानंतर
त्याचा जो मुख्य गाभा आहे शिक्षणाची गंगा घरोघरी जाण्यासाठी साई गुरुकुलम आम्ही सुरू केलेलं आहे. नक्कीच. तर साई गुरुकुलम जर सुरू करण्याची कोणाची इच्छा असेल तर मग इच्छुकांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा? इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून icbharat.com ही आमची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आम्ही जे इच्छुक तरुण आहेत, तरुणी आहेत, माता भगिनी आहेत, भाऊ आहेत आमचे, ज्यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करायचं पण माहीत नाही कसं करायचं, चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्ट कशी रजिस्ट्रेशन करायची इथपासून स्वतःची शाळा कशी सुरू करायची, त्यासाठी आम्ही काही प्रमाणात त्यांना आर्थिक मदतही करत आहोत. CSRच्या माध्यमातूनही काही फंडिंग दिलं जातं आणि त्या व्यक्तीची थोडीशी पुंजी टाकून जर आपण शाळा सुरू केली तर आज शाळा हा व्यवसाय नसून सेवा आहे आणि समाजाच्या कार्यासाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. नक्कीच. तर या संदर्भात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे साई क्यूअर मेडिकल कार्ड. ते लोकांना कशा प्रकारे मदत करतं? मी मुळात जेव्हा साईवाणीचा आम्ही प्रारंभ केला तेव्हा त्यामध्ये पंचसूत्री आम्ही ठेवली. पहिली पंचसूत्री होती शिक्षण, आरोग्य. दुसरी पंचसूत्री आमची आहे ज्यामध्ये दुसरा भाग आहे सर्वात महत्त्वाचा रोटी, कपडा, शिक्षा, आरोग्य. या गोष्टीला घेऊनच आम्ही साईवाणी सुरू केली. म्हणजे जर तुम्हाला तुकाराम महाराजांचा एक अभंग मला या ठिकाणी फार स्मरण होतंय. ते म्हणायचे, जर तुमचं मन आणि शरीर जर शुद्ध असेल ना तरच तुमच्या हातून चांगलं कार्य होईल. मग मन कसं शुद्ध होतं? ते ध्यान, साईक्रिया आणि साईवाणीच्या माध्यमातून. मग शरीर कसं शुद्ध होणार? त्यासाठी तुम्हाला योगासने केले पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, पण त्याची काळजी, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपल्याला साई क्युअर हे कार्ड अशा प्रकारे आम्ही घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुमचे सर्व आरोग्याचे चेकअप वर्षातून एक वेळेस, आणि त्याचबरोबर जर तुम्हाला काही त्यामध्ये व्याधी असतील तर साईवाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही त्यावर लवकरात लवकर उपचार करतो आणि गोरगरिबांना मदत करतो. हा आमचा उद्देश आहे. नक्कीच. खूप चांगला उद्देश आहे. साईवाणीचं YouTube चॅनल देखील आहे. मग या YouTube चॅनलच्या माध्यमातून कशा प्रकारे लोकांचं प्रबोधन केलं जातं आणि किती व्हिडिओ आहेत एकूण या साईवाणीच्या YouTube चॅनलवर? साईवाणीच्या YouTube चॅनलवर 948 व्हिडिओ आहेत. परंतु साईवाणी.org आणि साईवाणी.trust.org ह्या 2 ई-कॉमर्स वेबसाईट आम्ही आता सुरू केल्यात. माझा मुळात उद्देश असा आहे, ह्या समाजामध्ये फुकट कोणालाच काही नकोय. दर्जेदार गोष्टी त्यांना हव्यात. मग त्या कुठे मिळाल्या पाहिजे? मिळण्याची योग्य ठिकाणे नाही. आज जाहिरातीच्या जमान्यामध्ये सुद्धा आपण पाहतो चुकीच्या पद्धतीने काही जाहिराती केल्या जातात. माझा उद्देश असा आहे की ज्या ज्या व्यक्तींना स्वतःच्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पंचसूत्रीला स्मरून जे जे परिवार, आज मला अभिमानाने तुम्हाला सांगायला आवडेल, प्रथम मुलाखत माझे मित्र या ठिकाणी जफरभाई, सुदर्शन ढेरे यांच्या माध्यमातून जेव्हा लोकशाहीशी संपर्क आला तेव्हा पहिली 6 महिन्यापूर्वी झालेली मुलाखत, त्यावेळेस माझे 29 सेंटर होते साईवाणीचे आणि आज 264 सेंटर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारताच्या काही ठिकाणी आम्ही सुरू केले. म्हणजे दररोज संध्याकाळी आणि सकाळी लोक 1 तास वेळ काढून 20 मिनिटं साईवाणी ऐकतात, साई क्रिया करतात, साई ध्यान करतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतात. अगदीच. आपण अध्यात्माबद्दल बोलतोय पण इथे ई-कॉमर्सच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती देखील करून दिली जाते. त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः हा प्रश्न अतिशय मार्मिक प्रश्न आहे तुमचा. मला धन्यवाद द्यायचे, तुम्ही हा प्रश्न विचारला. म्हणजे खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की उपाशी पोटी तत्वज्ञान नाही चालत लोकांना. म्हणजे आज रोजगाराचे प्रश्न आहेत, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, लोकांना नोकऱ्या नाहीत, हायती कामं चाललीत आणि तुम्ही म्हणता ध्यान करायला बसा. हाऊ इट इज पॉसिबल? कसं ते शक्य आहे? पण एक गोष्ट मला आठवते या ठिकाणी, यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीरविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. मुद्दामहून मी थोडं सविस्तर उत्तर देतो या प्रश्नाचं. नाहीतर तुम्ही म्हणायचे आध्यात्मिक गुरु, मग झाले व्यापार सुरू, व्यवसाय सुरू, मग कोणी अगरबत्ती विकतंय, कोणी साबण विकतंय. मुळीच नाही. त्या थोटक कल्पना घेऊन मी काम करत नाही. परंतु गोरगरिबात मी मला आठवतंय 9वीत असताना मी एक वाक्य ऐकलं होतं, जे बाजारात पिकतंय ते जे विकतंय ते शेतात पिकवा. गोरगरिबांनी, महिला भगिनींनी, बचत गटांनी, तरुणींनी केलेल्या वस्तूंना जर व्यापाराच्या माध्यमातून जर त्यांना व्यापार जर नाही करता आला आणि मालाला जर विक्री नाही मिळाली तर त्या मालाचा काही उपयोग होत नाही. आज मी छोटंसं उत्तम उदाहरण देतो की दौंड तालुक्यामध्ये माझ्या एका मित्राने 20 म्हशी आणि 40 गायींचा गोठा सुरू केला, पण त्याला दूध योग्य भाव मिळत नव्हता. साईवाणीच्या माध्यमातून हडपसर भागातील लोकांनी त्याचं दूध घ्यायला सुरुवात केली. आज त्याला योग्य भाव मिळून त्याने अजून 20 म्हशींच्या मागणी करण्यासाठी त्यांनी पंजाबवरून म्हशी आणायला सुरुवात केली. का बरं? आधी पण तो दूध विकत होता, पण या साईवाणी ट्रस्टच्या माध्यमातून त्याला व्यापार म्हणजे संधी मिळाली, जास्तीत जास्त माल विक्री होऊ लागला आणि आज तो काम करायला लागलाय. म्हणून तूप,
दही, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, शेतातल्या ताज्या पालेभाज्या म्हणजे फळे, पालेभाज्या, सर्व गोष्टींसाठी साईवाणी व्यासपीठ घेऊन आलेलं आहे. आणि म्हणून साईवाणी trust.org, जे साईबाबांना मानतात, जे साईबाबांचे हे कार्य मी करतोय म्हणजे मी कोणी नाहीये, बाबांच्या हातून, त्यांच्या मार्गदर्शनातून मी माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हे काम हाती घेऊन आज आम्ही एका वेगळ्या वाटचालीकडे चाललोय. म्हणून आम्ही ह्या ई-कॉमर्सची माध्यमातून सुरुवात केलेली आहे, जेणेकरून लोकांच्या बनवलेल्या वस्तूंना व्यापार मिळावा. नक्कीच तुमच्याकडून अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, पण वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. लगेचच परत येतोय. पाहत रहा लोकशाही मराठी. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ओम साई ज्योतिषालय. लग्न न जमणं, पैशाची अडचण, लव्ह प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम, घरामध्ये अशांतता, व्यसनमुक्ती, जॉब आणि डिप्रेशन, सर्व समस्यांचं निवारण. गुरुजी विनायक भट, कैलाश लस्सीसमोर, माधववाडी, दादर रेल्वे स्टेशन जवळ, दादर पूर्व, मुंबई. संपर्क 9619669999. साधारण गोळी, घशाची खवखव एखाद्या मोठ्या समस्येचं चिन्ह असू शकते. म्हणून मेडिकेटेड स्ट्रेप्सिल्स, जसे 2 ऍक्टिव्ह व्हायरस बॅक्टेरिया मारतात आणि देतात साधारण गोळीच्या तुलनेत दीर्घ आराम. आज एक्सपर्ट स्ट्रेप्सिल्स, आपल्या घशाचा डॉक्टर. मुलांनो, लंच टाइम, हात धुवून घ्या. सवय तर चांगली आहे, पण साबण शेअरिंग केल्यामुळे होऊ शकतं जर्म शेअरिंग. म्हणून डेटॉल हँडवॉश. ह्याचा प्रत्येक स्पर्शहीन थेंब देतो सामान्य साबणाच्या तुलनेत 10 पट उत्तम जर्म प्रोटेक्शन. उचला सुरक्षिततेचं योग्य पाऊल. डेटॉल, हँड वॉशिंगचा एक्सपर्ट. Get the natural skin-like feeling with Durex Real Feel, India's most advanced material condoms. हेअर रिमूव्हल क्रीम आणि इतका चांगला सुवास, इम्पॉसिबल. काही नवीन आहे का? पॉसिबल आहे. वीट आता झाले आहे वीट प्युअर. त्याच्या शुद्ध सुधारित फॉर्म्युला मध्ये आहेत नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स आणि हे डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहे. इतकं मुलायम. वीट आता आहे वीट प्युअर. जस्ट वीट इट. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. साईवाणीचे संस्थापक ॲडव्होकेट डॉक्टर सुनील नानासाहेब करपे आपल्यासोबत आहेत. सर, आपण ध्यान मेडिटेशन बद्दल बोलतोय, पण आता या धकाधकीच्या युगात, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून आपली जी धावपळ सुरू होते, त्यात अगदी रात्री झोपेपर्यंत ही धावपळ सुरूच असते. मग या सगळ्या ह्याच्यात आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्वाचं आहे? म्हणजे खरंच हा प्रश्नाचं उत्तर, स्वतःसाठी वेळ काढायचा का आणि का काढायचा? आपल्याला एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी फक्त 2 मिनिटात सांगतो. गोष्ट अशी आहे की मानव जन्माला येतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये तो शिक्षण घेतो. त्यानंतर तो 25 वर्ष संपल्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. नंतर पुढचे 25 वर्ष कर्तृत्व सिद्ध करतो आणि पुढचे 25 वर्ष वानप्रस्थात जातो, असं म्हणतात लोक. प्रश्न असा निर्माण होतो की लोक नुसती पळत राहतात, पैसा कमवतात, नाव कामाच्या मागे लागतात आणि शेवटी कुठेच पोहोचत नाही, जगणं मात्र राहून जातात. मी काल परवाच एक नाव घेत नाही मी, पण फार मोठ्या उद्योगपतीची गोष्ट ऐकली की करोडोचं साम्राज्य उभं केल्यानंतर स्वतःच्या मुलाने त्या उद्योगपतीला घराच्या बाहेर काढलं. मग गुरुर ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, हे असं आपण म्हणतो. हे कुठे येते वेळ माहिती आहे का? ही वेळ तिथे येते ज्याचं मानसिक संतुलन ठीक राहत नाही. कुठलाही मुलगा आपल्या बापाला घराच्या बाहेर काढणार नाही, कारण मुलाला जर चांगले संस्कार केले तर. मग आपण काय करतो? दुसऱ्याला खूप संबोधन करतो आणि स्वतः मात्र शिकायचं राहूनच जातो. या धकाधकीच्या जीवनात तर मी असं म्हणेल, खऱ्या अर्थाने आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की मी कुठं चाललोय, मला काय करायचंय, मी कसं करतोय, आणि म्हणून ध्यान केलं पाहिजे. मी सर्व प्रश्नांची उत्तर फक्त एकाच शब्दात सांगतो, ते म्हणजे ध्यान. साईवाणीचा सुद्धा मी एवढा मोठा बोलण्याचा अट्टहास का करतो? आज सलग 7 महिने मी आस्था चॅनलवर, मी चॅनलचं वास्तविक पाहता एवढ्यासाठी नाव घेतोय. खरं तर मला लोकशाहीला धन्यवाद द्यायचे. मी इथे थोडं विषयांतर करतो. लोकांसाठी लोकांनी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही, असं अब्राहम लिंकननी अमेरिकेत सांगितलं. मी इथे सांगतो, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत हा तुमचा चॅनल गेलेला आहे.
कारण सर्वसामान्यांचे प्रश्न लोकांपर्यंत तुम्ही फार चांगल्या पद्धतीने मांडता. मी साईवाणीच्या वतीने लोकशाही चॅनलला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सुद्धा माणसं घडवण्याचं काम करताय. प्रत्येकाचा एक ना एक वाटा आहे. आज किती जरी धकाधकीचं जीवन असलं तरी ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानवाने अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच एक ब्रह्म आहे, अशा भूमिकेतून जर जगायला सुरुवात केली, प्राणीमात्रांना जर जीव लावला, साईबाबांनी पूर्ण आयुष्यामध्ये सर्व प्राणीमात्रांची सेवा केली, मानवजातीची सेवा केली, मानवता धर्म शिकवला आणि ह्या गोष्टींची आज पुन्हा एकदा काळाची गरज आहे. म्हणून या कितीही धावपळीच्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही नुसतं आणि नुसते पळत सुटता तसे न पळता शांत चित्ताने जर गेलात तर पोहोचाल. नक्कीच. आजपर्यंत साईवाणीसोबत अनेक लोक जोडले गेले असतील. मग साईवाणीशी जोडल्या गेल्यानंतर या लोकांमध्ये कशा प्रकारचे बदल नेमका अनुभवायला मिळतात? प्रामुख्याने क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. रागावर प्रचंड लोकांनी नियंत्रण मिळवलंय. संपूर्ण भारतामध्ये 28 घटक राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा साईवाणी ऐकली जाते. साईवाणीचा प्रमुख उद्देश आहे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या षडविकारांना बाजूला करून मानव जातीच्या ऊर्जाच्या आणि विचारांची ताकद वाढवणे. मी दुसऱ्याचं उदाहरण नंतर देईल. प्रथमतः मी तुम्हाला अगदी धन्यवाद देऊन सांगतो. मला प्रचंड पूर्वी राग यायचा आणि मला आता आठवत नाही गेली 1-1.5 वर्ष मला राग आलाय म्हणून. सांगायचं तात्पर्य काय, जेव्हा मी ध्यान करायला लागलो, मेडिटेशन करायला लागलो, साईबाबांचे विचार ऐकायला लागलो, साईबाबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला आणि मी स्वतः शांत होत गेलो. माझे कमीत कमी 25 ते 30 असे उदाहरण आहेत डोळ्यासमोर की जे फक्त क्षणिक रागापोटी लोकांनी अक्षरशः, मी काल परवा गोष्ट वाचली, तुम्ही तर हैराण व्हाल ऐकून, 20 रुपयाच्या पार्किंगसाठी एक जणाचा खून केला. किती मिनिटं माहितीये, 1 सेकंद फक्त त्यांनी राग जर जिंकला असताना हे कृत्य केलं नसतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा कृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. अनेक लोकांना आम्ही ध्यानाच्या माध्यमातून चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच. तर महाराष्ट्रात साईवाणी आहे, पण महाराष्ट्रा व्यतिरिक्त साईवाणीकडून कशा प्रकारे प्रचार प्रसार केला जातो? जिथे पिकते तिथे विकत नाही असं म्हणतात बरं का. म्हणजे मी असं नाव ठेवणार नाही कोणाला, परंतु सर्वात जास्त लोक उत्तर भारतातून, साऊथ इंडियामधून, दिल्लीमधून, गुजरातमधून लोक आली. अनेक लोकांनी भेटण्याची, साईवाणीचा परिवार, आता मी तुम्हाला सांगतो 2-2.5 कोटी लोक आमच्याकडे साईवाणीच्या ॲपला जोडले गेलेत. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रात ऐकत नाही असं मी म्हणणार नाही, पण मुळात मी कार्यक्रम हिंदीमध्ये एवढ्यासाठी सुरू केला की माझा उद्देशच राष्ट्रस्तरावर काम करायचा आहे, फक्त महाराष्ट्रापुरता मुळीच नाही. महाराष्ट्र जर माझी आई असेल तर भारत माझी मावशी आहे, कारण मला भारतासाठी नव्हे तर मानवतेसाठी काम करायचंय आणि जिथे जिथे मानव समाज आहे त्यांच्यासाठी साईवाणी कार्यरत राहील. संपूर्ण भारतामधून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे. नक्कीच प्रतिसाद तर मिळतोय, पण आंतरराष्ट्रीय किंवा शैक्षणिक स्तरावर साईवाणी कशा प्रकारे महत्त्वाची आहे? इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून icbharat.com ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही लोकांना स्कॉलरशिप, वेगवेगळ्या ठिकाणी शाळा काढण्यासाठी साई गुरुकुलमच्या माध्यमातून मदत आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा आता साई क्युअरचं कार्ड. आत्ता माझ्याकडे 122 सिनियर सिटीजन आहेत की ज्यांची आम्ही आमच्या साईवाणीच्या सेंटरला राहण्याची सोय केली, ज्या ठिकाणी आम्ही त्यांना फक्त आणि फक्त राहणं देत नाही तर प्रेम देतो. कारण की प्रेम हा सर्वात मोठा गुण आहे. ध्यानानंतर जर मानवजातीचं कल्याण करायचं असेल तर प्रेम, म्हणजे येशू ख्रिस्तांपासून तर मदर तेरेसांपर्यंत आणि भगवान कृष्णांपासून तर मोहम्मदांपर्यंत सर्वांनी प्रेमच शिकवलंय. गुरु नानक साहेबांचं, आता मी याच्या आधी एक छोटासा उल्लेख करतो. आत्ताच गुरु नानक जयंती होऊन गेली आणि मला एका गुरुद्वारामध्ये निमंत्रित करण्यात आलं. मी त्या ठिकाणी साईवाणी करायला गेलो. मी जाताना तिथे नम्रतेने सांगितलं सुरुवातीला त्यांना की गुरु नानक साहेब एक दिवस एका सूफी संतांच्या गावात गेले, ते आणि त्यांचे सहकारी, आणि त्यावेळची प्रथा अशी होती की जर गावात कुणी आलं तर निमंत्रण पाठवावं लागायचं की तुम्ही आमच्या गावात आलेला आहात, आणि निमंत्रण आलं की मग आज जायचं. त्या ठिकाणी त्या सूफी संतांनी त्यांना दुधाचे भरलेले प्याले पाठवले लबोलब काठोकाठ आणि सांगितलं की आता तुमचं स्वागत आहे. त्याच वेळेस गुरु नानक साहेबांनी एका सेकंदात झाडाचं फूल तोडलं आणि त्या लबोलब भरलेल्या दुधाच्या प्याल्यावर ठेवलं आणि ते प्याले परत पाठवून दिले. मर्दानाने विचारलं त्यांच्या सहकार्याने की असं आपण का केलं गुरुदेव? ते म्हणले, ते सुफी संत असं म्हणतात की आमच्याकडं ज्ञान एवढ्या दुधाने भरलेल्या ग्लास इतकं लबालब भरलेलं आहे, आम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज नाही. गुरु नानक साहेबांनी त्यांना उत्तर दिलं सांकेतिक भाषेत, मी ज्ञान द्यायला आलेलो नाही, फुलासारखं फक्त मी तुम्हाला सुगंध देण्यासाठी आलेलो आहे. साईवाणी
तुम्हाला काय उपदेश करण्यासाठी आलेली नाही. दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सुखी जीवनाचा मार्ग दाखवण्यासाठी साईवाणी हा प्रयत्न करते. मी एकटा नाही. अनेक विचारवंत, अनेक तज्ज्ञ लोक आमच्या ह्या ग्रुपमध्ये जोडलेले आहेत आणि आम्ही सर्व सहकारी मिळून हे कार्य आता हाती घेतलेले आहे. हे माझ्या जीवनाचं कार्य आहे. नक्कीच. पण साई क्रिया आणि साई ध्यान याचं महत्त्व लोकांना कशा प्रकारे पटवून दिलं जात आहे? बऱ्याच वेळा इंद्रिये, म्हणजे आपण असं म्हणतो, इंद्रिय जिंकले ज्याने त्याची प्रज्ञा सुखावली. एखाद्याला नशा कर म्हणून शिकवलं जात नाही. कुठं आहे का सिगारेट पिण्याचा क्लास? ऐकलं का तुम्ही कधी कुठं? दारू पिण्यासाठी कसे शिकवायचे? ज्या गोष्टी इंद्रियांच्या भोगापायी पकडल्या जातात त्या सहज शिकल्या जातात, पण ज्या शिकाव्या लागतात ना त्यांनी आयुष्य सुधारतं. अग्नी सुद्धा जेव्हा वर वाहतो ना तेव्हा प्रकाश देतो पहा, आणि त्याचबरोबर तो ऊर्जा पण देतो. पण तो जर उलटा व्हायला लागला ना तर तिथे राग तयार होते. का मी तुम्हाला हे सांगतोय की ज्या गोष्टी शिकवाव्या लागतात आणि ज्या गोष्टी शिकता येतात त्याच गोष्टींसाठी साईवाणी आहे. थोडा वेळ लागेल, पण मला खात्री, मला विश्वास आहे, घराघरामध्ये लोक साई क्रिया आणि साई ध्यान करतील आणि आपल्या जीवनाचा विकास करतील. अगदीच. म्हणजे साईवाणी खूप छान उपक्रम राबवत आहे, पण या साईवाणीची सुरुवात नेमकी कधी झाली आणि कसं सुचलं हे? मी हे सर्व साईबाबांची एक माझ्यावर असणारी कृपा समजतो. प्रथमतः मला हा धन्यवाद द्यायचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोक उत्तंग या गोष्टीला प्रतिसाद देत आहेत. ही सुरुवात 3 मे 2023 या दिवशी मी साईवाणीला आस्था चॅनलवर सुरुवात केली आणि 23 नोव्हेंबर 2022ला मी साईवाणी ह्या ट्रस्टची स्थापना केली. म्हणजे 23 नोव्हेंबर हा आमचा स्थापना दिवस आहे. या दिवशी मी स्वतः ध्यान करून एक मला जाणवलं की मी आता माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे, आणि मला त्या दिवशी बाबांनी दृष्टांत दिला की साईवाणी हेच तुझं कार्य आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीसाठी साईवाणी कटिबद्ध आहे. आणि म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, साईवाणी हा एक ध्यास आहे, हा एक विचार आहे, आणि हा विचार मानवतेचा आहे, सर्व धर्म समभावाचा आहे आणि लोकांच्या विकासासाठी आहे. म्हणून लोकांना साई घर, साई क्युअर, साई ध्यान, त्याचबरोबर साई गुरुकुलम आणि अंतिमतः साईवाणी मेडिकल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये SGM कॉलेज आम्ही युनिव्हर्सिटीच्या रूपाने सुरू करतोय की जिथे मेडिकल युनिव्हर्सिटी आणतोय, SGM कॉलेज. आणि ते कॉलेज कशाचं असेल? फक्त आणि फक्त मेडिकल एज्युकेशनचं असेल. म्हणजे ही साईवाणी फक्त आणि फक्त बुवा बाबांची साईवाणी नसून, बुवा बाबा वाईट नाही आहेत, बुवा बाबा गिरीच्या विरोधात मी बोलतोय. मी बुवा बाबांबद्दल वाईट बोलत नाही. उद्देश एवढाच आहे, समाजाच्या हितासाठी विधायक काम करण्यासाठी साईबाबांचे विचार आहेत आणि म्हणून साईवाणी आहे. नक्कीच. त्यामुळे आता साईवाणीच्या माध्यमातून साई क्रिया, साई ध्यान हे आपण लोकांना अनुभवायला येतं. अनेक म्हणजे ध्यान, मेडिटेशन याचं महत्त्व लोकांना कळतंय आणि तुम्ही खूप छान उपक्रम करताय. तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. नमस्कार.